आता येऊ दे युवराजांना, या म्हणावं. राहुजी, अशी कळ फिरवली आहे, युवराजांचा नक्षा नाही उतरला तरी अनाजीचं नाव नाही सांगणार. अहो बघ तर काय कामच झालं. कसं आहे राहुजी, पहिल्या झूट मांजर मारायची, मग आपल्याला वाघ ही घाबरतो. ते खरं. आपण मांजर मारतोय, पुढे फार पायापायात येईल ते. आपल्याला चालणं मुश्किल होईल, म्हणून हा आटापिटा. पुढे देव करील ते. पण पंत, हं? देवाने काही नाही केलं तर? हो, कसे नाही करणार राहुजी. ती कलावंतीण ही दरबारात हजर राहण्याची तजवीज करून ठेवली आहे. पंत, म्हणजे मोठ्या तयारीने उतरलात की तुम्ही? मोठी तयारी. आणि कोणाला याची कल्पनाही नाही. राहुजी, आपण आजवर काय शिकलो ते आत्ता उपयोगी पडणार. पण पंत, हे अंगलट तर येणार नाही ना? कशाला येईल अंगलट? मुळात दारूच अशी ठासून भरली आहे तोफेत, फक्त बत्ती दिली झालं. युवराजांच्या तोऱ्याच्या ठिकऱ्या आसमानात. दौलत जादा करतात काय? करा म्हणावं दौलत जादा. महाराज हे काही शोभलं नाही बा तुम्हाला. नाही म्हणजे एवढी दौड मारली आणि गड चढताना मात्र आमच्या पाठकुळीवर बसला. पण आमचे पाय खरंच खूप दुखत होते. तो बहाणा केला आमच्या पाठीवर बसण्यासाठी, बरोबर ना? कसं पकडला चोर. तुम्ही बरोबर ओळखता. पण खरंच खूप मजा येते तुमच्या खांद्यावर बसायला. मजा येते. चला उतरा. आम्ही वहिनीसांना पण सांगणारी सगळी गंमत आणि पिपाणीही वाजवून दाखवणार. मातोश्री, असू द्या. बाळराजे, चला इकडे तिकडे भटकू नका. महालात जा. उशीर केलात. हो मातोश्री, झाला उशीर. पण काम तसं किचकट होतं. जबान्या घेणं, शहानिशा करणं, शिवाय माणसं तोंड उघडत नाही. पण शेवटी आम्ही खरं बाहेर काढलंच. मातोश्री, महाराज एक एक छदाम स्वराज्याच्या सत्कारणी लावतात, पण प्रत्यक्षात नजरेआड बऱ्याच गोष्टी चालल्या. त्याच विचारायच्या आहेत. नजरेआड बऱ्याच गोष्टी चालल्यात. या महालात या. मातोश्री, खूप थकलो आहोत आम्ही. शिवाय भूकही लागलीये. उद्या आलो तर चालेल? या, पण या, टाळू नका. नाही टाळणार. खूप महत्वाचं आहे. अनाजी पंतांना बोलावणार आहोत आम्ही. हो, ते तर हवेतच. मातोश्री, आधी त्यांना बोलवून घ्यावं. ठीक. येऊ. उशीर झाला. आम्ही ऐकलंय ते खरं आहे ना? तुम्ही ऐकलं म्हणजे खरंच असणार. तुम्हाला कळलं ना? हो. असं नाचवलं ना, तुमच्या समोर नाच? मग समोर आम्ही असे बसलो होतो आणि समोर थैथयाट चालू होता. म्हणजे खबर पक्की आहे. हा, आता काही लोकांचं तुंतुणं वाजवणं सुरूच होतं. अगं बाई, तुंतुण? युवराजनी ऐकावं लागतं. गरजेचं होतं. गरजेचं होतं. युवराजनी आम्ही नाही ऐकणार तर कोण ऐकणार?
हा, पण एका अर्थी चांगलंच मनोरंजन झालं आमचं. मनोरंजन? आम्ही तर मंत्रमुग्ध झालो. एवढे अद्भुत प्रकार होतात. आपण युवराज आहात याचं थोडंही भान नाही ठेवलं. उलट भान हरपलं आमचं. सोबत बाळराजे होते. मग त्यांना या बालवयात एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकायला पाहायला मिळाल्या हे महत्वाचं नाही? कशाबद्दल बोलताय तुम्ही? न्याय निवाड्याबद्दल. आणि तुम्ही आम्ही कशाबद्दल बोलताय? आम्ही पण न्यायनिवाड्याबद्दलच. उद्या आम्ही निवाडा घेणार. थोरल्या मातोश्री सुद्धा उद्या निवाडा घेणार आहेत. थोरल्या मातोश्री निवाडा घेणार? कशाचा? मुद्रा राणी साहेब, सदरेवर जाऊन अनाजी पंत राहुजी पंतांना बोलव आणि मग शंभूराजेंनाही बोलाव. का म्हणून विचारलं तर काय सांगू राणी साहेब? निवाडा करायचाय असं सांग सगळ्यांना. जी. आज आम्ही सोक्षमोक्ष लावणारच. कारभारी नव ऐकलं ते खरं आहे का युवराजांबद्दल? हो, म्हणजे चर्चा चालू आहे. काल रात्री आम्ही अण्णाजी पंतांकडे दप्तर आणायला गेलो होतो, तर तिथे असं ऐकायला मिळालं की युवराजांनी कलावंतिनीचं गाणं ऐकलं म्हणून. म्हणजे आखरीत म्हणायचं की. आणि आज राणी वस्यात धुमशान सुरू आहे. युवराजांना जाब विचारणार राणी साहेब, हे तर खरं आहे ना? होय बाबा, त्या जाब विचारणार आणि युवराजासनी बी जाब द्यावंच लागणार. धाकट्या धनी बी बरोबर होते ना? होय तर. अरे म्हणून तर थोरल्या राणीसाहेब रागाला गेल्यात. पण युवराजांनी तरी या गोष्टी का कराव्यात? आता जास्त बोललास ना तर चपलीनच तोंड सडकीन बघ. अरे बाबा, कानावर आलं म्हणून बोललो. हेच बरं तुझ्या कानावर आलं. हा, अरे काय बी बरळतोस व्हाय रे. अरे उरसात आहेस की जत्रात? अरे युवराजांबद्दल अशा सांगीवांगीच्या गोष्टी मला खपायच्या नाहीत बघ. आणि असला गलतानपणा म्या तर खपून घेणार नाही. अरे बाबा, लोकात चर्चा चालू आहे आणि तू मला का दम देतोयस? आज फक्त दम दिलाय, उद्या तुला टकमक टोक्यावर घेऊन जाईन. हा बरं बाबा, राहिलं अंगास. अरे युवराजांबद्दल कसं जपून बोलायचं जी. हा, आणि असलं युवराज लाभायला मोठं भाग्य लागतं बघ. तवा जपून. हा. अनाजी पंत, अहो पंत, अहो अनाजी पंत, युवराज आलेत. म्हणजे सदरेवर पोचतीलच आता. पोचू देत. हा, आज पगडी बघितलीत का? तिरकी केलीये मुद्दाम. पंत तुम्ही एवढे निर्धास्त कसे हो? अहो त्या शृंगारपूरच्या सुभेदारानं तुमच्या विरुद्ध बयान दिलंय. तुमचा निवाडा होणार आज. कोण करणार निवाडा? कोण म्हणजे? अहो युवराज, दुसरं कोण? अहो राहुजी सोमनाथ, तुम्ही या रायगडाचे किल्लेदार. मग आम्ही फिरवलेली किल्ली नाही का लक्षात आली? म्हणजे ज्यांनी कलावंतिणीचे गाणे ऐकले, मैफिल सजवली, ते या सुरनिसांचा न्याय निवाडा करणार. तेही खरंच. पहिला निवाडा तर त्यांचा होणार. आ? हा, परवाच आम्ही तिढा मारलाय. दोन्ही पायानं गाठीही मारून झाल्या. सगळ्या राहाळात पंचक्रोशीत गुलाल चांग भलं करून झालंय. सगळ्यांपर्यंत पोहोचलाय कलावंतिणीच्या घुंगरांचा नाद. पण पंत जरा जपून. जर हे महाराजांच्या लक्षात आलं तर? आता घ्या, आम्ही सांगितले होते का त्या कलावंतिणीचे गाणे ऐकायला? त्यांचे त्यांनीच ऐकले, तेही बाळराजांना घेऊन. हो ना हो. आता ते लहान बाळराजे आणि त्यात 7-9 झालेले ते. आता त्यांच्या समोर गाणं ऐकावं म्हणजे छंद बघा. आणि तुम्ही आम्हाला भीती दाखवताय.
आता आमचा काय दोष? आम्ही धुतल्या तांदळासारखे, चुलीवर ठेवलं तर लगेच भात होणार. एका बाजूला भीती वाटते, थोरल्या मातोश्री यांना बोलावतील आणि जाब विचारतील की काय. हवं ते विचारणारच. मग युवराज काय सांगतील? त्यांनी ऐकलं असेल का ग गाणं? हवं युवराजांचा स्वभाव असा छंदी फंदी आहे व्हय? आणि आपल्याला आपलं माणूस कळत नाही. ते सगळं बरोबर आहे, पण तरीही हवं असं अंतराळी का राहायचं? विचारायचं होतं तुम्हीच थोरल्या महालाच्या अगोदर. खरंच वाटलं होतं विचारावं, पण धाडसच झालं नाही ग. आणि तरी काय विचारावं? हा, रात्री केला होता प्रयत्न विचारायचा, पण आले आणि पडल्या पडल्या डोळा लागला त्यांचा. मग सकाळी उठले आणि जगदीश्वराच्या मंदिरात गेले, मग तिथून तालीम खान्यात, आणि त्यानंतर सदरेवर जायची गडबड. मग राहून गेलं विचारायचं. हवं विचारायचं. असं विचारावं म्हटलं तर म्हणाले फणसाची भाजी करा आणि मेथकूटही. मग करा की. आमचं नाही लक्ष लागत. आणि मग भुक्याला आल्यावर काय द्याल खायला? मग खात्याल तुम्हासनीच. ते परवडेल ग धारात्या, पण आम्ही नाही काही करणार. बर, राहू द्या, म्या करतो. तुम्ही एकच करा, दासीला नीट ध्यान ठेवायला सांगा. आणि समजा थोरल्या महालातून बोलावणं आलंच तर युवराजांच्या मागोमाग तुम्ही बी जावा. धारात्या, पण आमचा जीव कशातच लागत नाही ग. जर युवराजांनी कलावंतिणीचं गाणं ऐकलं असेल ना, तर आमच्या डौलाचा कडेलोट झालाच म्हणून समज. काय झाले कारभारी? अण्णाजी पंत आणि राहुजी सोमनाथ पोचलं वाटतं थोरल्या महाली. पोहोचले. आता युवराजांना देखील बोलावून घेतील. हो, तीच तर काळजी वाटते. एक तर महाराज गडावर नाहीत आणि इथं तर वेगळीच शहामत आली आहे. कुणावर? युवराजांवर. अहो, युवराजांनी कलावंतिणीचं गाणं ऐकलं ही काय आनंदाची गोष्ट आहे का? पण होतो आनंद. काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. हो ना. त्यात न्यायदान आणि चौकशी आम्ही करतो, पण आम्हाला विश्वासातच घेतले जात नाही. हेही बरं नव्हे. अहो, अशानं चुकीचे पायंडे पडतात. बरोबर आहे तुमचे. पण आम्ही म्हणतो जाऊ द्या, पण निदान चौकशी तरी नीट व्हावी. अहो, युवराज आहेत ते, त्यांचा आब राखायला नको का? हो, राखायलाच पाहिजे. तर गाणं ऐकलं की लावणी हे सिद्ध करण्याची घाई उडाली आहे. काय वाटते, युवराजांनी कलावंतिनीचं गाणं ऐकलं असेल? खरे खोटे आतापर्यंत रायगडावर घिरट्या घालीत होते, आता उतरेल बुर्जावर. वनिषा, वनिषा. दाईसाहेब, तुमचे दादासाहेब मातोश्रींच्या महाली आहेत. हो, परंतु आम्ही काय म्हणतोय, तुम्ही नंतर पिपाणी वाजून दाखवा आम्हाला. आम्हाला पिपाणी वाजवायची नाहीये. केव्हा पोहोचले? आम्हालाच उशीर झाला वाटतं. अरे देवा. आम्ही काय सांगतोय तेवढं तर ऐका. बरं सांगा. युवराज, देसाईंकडे 2 जातीवंत घोडी होती. ती आनाजी पंतांना आवडली, पण देसाईंनी दिली नाही. आनाजी पंतांना राग आला आणि त्यांनी ठरवलं देसाईंना अद्दल घडवायची. सुभेदार, या सगळ्या प्रकरणात तुम्ही दोषी आहात. गुन्हा तुमच्या सुद्धा माथी लागतो. युवराज,
युवराज युवराज हात जोडते, वाचवा मला. ती माझी मालकीण आहे. तिनं मला तिकडं लांब औरंगाबादला ऐकलंय, पण मला यो मुलूक सोडून नाही जायचं. अभी तो सौदा हो चुका है सरदार. खामोश. मराठमोळ्या स्त्रीपासून 50 हात लांब. त्यांना 25 होऊन द्या. जी युवराज. सरकार 15 होनाला म्या इकत घेतली आणि पुन्हा तेवढंच होऊन खर्च केले. खायला प्यायला घातलं तवा कुठं ही खूपसुरती आली. 50 होऊन घ्या आणि या बाईंवरचा हक्क सोडा. आणि परत यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही. निघा. मायबाप, मी तुमचं होऊन परत करीन. ताई, हे होऊन परत फेडण्याची गरज नाही. हेरून फेडायचं नसेल तर एक अर्ज होता तुमच्या पायाशी. बोला. मायबाप, गाणं ऐकावं गरीबाचं. आम्हाला तो शौक नाही. मायबाप, अव पाखरांनी बी खुळा व्हावा असा आवाज दिला देवानं मला. त्याचा आनंद आहे, पण आम्हाला वेळ नाही. युवराजांना निरोप पाठवलाय, ते येतील एवढ्या. हो ना, पण महाराणी साहेब, एक विनंती. सांगा. जास्त रागावू नका. हो हो, आपली 2 गोष्टींची समज द्यावी आणि विषय संपवावा. हे बरोबर. शेवटी कसं आहे, तरुण वय, युवराज म्हणून मिळणारा मान आणि त्यात कलावंत म्हणून चुकून घडलंही असेल त्यांच्या हातून, पण थोडक्यात मिटावं. आणि मी काय म्हणतो, आम्ही इथे थांबलंच पाहिजे का? हो, आम्ही थांबून काय करणार? तुम्ही एकांतात त्यांना कानपिचक्या दिल्या म्हणजे झालं. अगदी बरोबर. आमचा उद्देश काय, आमचे छोटे धनी, त्यांना हा असला वारा यापुढे लागता कामा नये ही सदिच्छा. म्हणून ही यातायात. नाहीतर कशाला यात पडतोय आम्ही? त्या युवराजांना गाणं ऐकू द्यात, नाहीतर नाच बघू द्यात. तुमचा हेतू लक्षात आलाय आमच्या. बस एवढंच. म्हणजे गस्तकरी हुशार म्हणून आरोळी ठोकतो ना, तेवढ्या पुरतच आम्हाला या प्रकरणात ठेवा. बाकी गस्तकरी कोण, कसा, याला महत्व नसते. बाळराजेंसाठी तुमचा जीव तुटतो हे कळतंय आम्हाला. बस बस, म्हणून म्हणतो जाऊ द्या आम्हाला, नाही तर पुन्हा आमच्यावरती दाद धरतील. अहो, आम्ही कारभारी मंडळी, सारखा संपर्क आमचा त्यांच्याशी. म्हणून परवानगी द्यावी. बोलावलं आम्हाला? हो. झाला आराम? नाही, खूप थकला होतात ना. हो, गेलो आणि गेल्या पावलीच परत फिरलो. नाजी पंत, आपण इथे? नाही, म्हणजे आम्ही सदरेवर तुम्हालाच भेटण्यासाठी येणार होतो. आम्हीच बोलावून घेतलं त्यांना. मातोश्री, हे अगदी योग्य केलं. आम्हाला आपल्याला शृंगारपूरचा सगळा वृत्तांत सांगायचा. आम्ही कसा निवाडा केला, त्या सुभेदाराला कसं बोलतं केलं आणि त्यातून काय निष्पन्न झालं हे ऐकलं तर आपण थक्क व्हाल. आणि आम्ही जे काही केलं त्याविषयी तुम्हाला विशेष आनंद वाटेल. पण आमच्या कानावर तर काही वेगळंच आलंय.
कशाबद्दल बोलतात आपण? आपण शृंगारपुरास कशाबद्दल गेला होतात? चौकशीसाठी का चौकशीच्या नावाखाली? आपण गाणं ऐकलं? मातोश्री,